नाही कोण आहे कोण आहे ओ कुठे श्रीनिवास उठ श्रीनिवास गोल आला लौकिक बोलला 84 मिनिट 84 मिनिट लौकिक मित्र मित्रा लौकिक मित्र मेसी 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 मेगालिस्टर मेगालिस्टर मेसी 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 गोल लौटारो मार्टिनेज लौटारो मार्टिनेज Oh my god! Argentina! Oh my god! Oh my god! Fuck! Oh my god! जागेवा. Yes! Final! भाऊ गणपती बाप्पा नमस्कार मंडळी, राम जय महाराष्ट्र. गोलगोस मराठीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून आणि एनर्जी मध्ये स्वागत. खूप स्वागत आहे. काय तरी फ्रेम मध्ये फरक दिसत असेल, काय दिसतं कमेंट सेक्शन मध्ये सोडून. काय फ्रेम दिसतंय का? हा बॅच दिसतोय. लवकरच इकडे निघून इकडे चौथा स्टार येणार आहे. क्रेझी यार, क्रेझी मित्रांनो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी 15-20 मिनिटांपूर्वी सेमीफायनल 2 झालेली आहे आणि अर्जेंटिना इज थ्रू टू फायनल. गोलकोस मराठीसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे, कारण का आम्ही सुरुवातीपासून ह्या पर्टिक्युलर टीमसाठी मनामधून रूट करत होतो, पण आम्ही कधीच बायस्ड व्हिडिओ किंवा कुठलाही त्यांचा ओपिनियन आम्ही टाकला नव्हता. इनफॅक्ट आम्ही दुसऱ्या टीमचा मान्यपर्यंत पोहोचत होतो आणि आउट ऑफ दी मॅजिक, आउट ऑफ दी गॉड, आउट ऑफ हिज एफर्ट्स वी आर थ्रू दी फायनल्स. मित्रांनो, माझं नाव दर्शन कदम. मी स्वप्नील कदम. आपण आपली व्हिडिओ पुन्हा परत चालू करूया पटकन. गोलकोस मराठी, आपला फुटबॉल, आपली भाषा. फर्स्ट रिएक्शन अरे यार, मी अजून दमलेलो आहे मित्रांनो. काय मॅच झाली यार. एकच गोष्ट बोलायची आहे. आपलं लाईव्ह स्ट्रीम चालू होतं तेव्हा आपला एक मित्र आहे लौकिक, त्याने एक कमेंट टाकली, ती मला फक्त आता रिपीट करायची आहे. फक्त एकच गोट आहे आणि नाव अदबीने घ्यायचं, लिओनेल अँड्रेस मेसी. विषय संपलेला आहे. कोणीही कितीही भुंकू दे, कोणीही कितीही बोलू दे, गोट एकच आहे. का गोट आहे? कारण का तुम्ही आतापर्यंत बोलवतात की ही टीम छोट्या छोट्या टीम्सला खेळून फुटपर्यंत आली. भाई, इंग्लंडला हरवलेलं आहे. जी फायनल पर्यंत सगळ्यांची फुल फेवरेट होती. इंग्लंडच्या समोर ह्या भावानी 2 तगडे असिस्ट करून गोल्स क्रिएट केलेले आहेत. गॉड, अमेझिंग. स्वप्नील, पटकन आपण स्टॅट्स कडे जाऊया. आपण काय जास्त फक्त स्टॅट्स कडे जायच्या अगोदर फक्त एकच गोष्ट बोलतो मी. जर्नलिस्ट, इंग्लंडचे एक्स प्लेयर्स, वर्ल्ड मधले जे लोक अर्जेंटिनाला सपोर्ट करत नाहीत ते लोक सगळे एकच गोष्ट बोलत होते की ही इंग्लंड टीम ही अर्जेंटिनाला सोडणार नाही आणि ही इंग्लंडची टीम ही अर्जेंटिनाची वाट लावणार आहे. अर्जेंटिना ही टीम इंग्लंड समोर अशी आहे आणि तशी आहे. सगळ्यांची तोंड गप बंद. या टीमने सगळ्यांची तोंड बंद केलेली आहेत आणि परफॉर्मन्स दाखवलेला आहे. परफॉर्मन्स आहे, जबरदस्त परफॉर्मन्स आहे. पण सोबत मला तुला परत विचारायचंय, पुन्हा ही मॅच 85th मिनिट पर्यंत गेली यार. 85 मला तर 120 मिनिटं वाटत होतं रे. ही 85 मिनिट तर म्हणजे असं खूप कमी वाटत, कारण इंग्लंडचा तो गोल आला त्याच्यानंतर आपली एनर्जी एकदम डाऊन झाली होती. फक्त एकच आशा होती की काहीतरी मॅजिक होणार, काहीतरी होताना दिसतंय आणि आम्हाला फील होत होते की काहीतरी होणार आणि काहीतरी पॉझिटिव्ह होणार आणि तिकडेच गेम पलटून टाकला एका माणसाने आउट ऑफ नोवेअर. तो कन्सिस्टंटली तो फुल गेम म्हणजे मला असं वाटलं पॉवर सेव्हिंग मोडला चालत होता आणि त्याच्यानंतर त्याने 1 आणि 2 असे 2 एसेस टाकलेत. फक्त मला एकच गोष्ट खूप तारीफ करायची आहे अर्जेंटिनाच्या टीम मध्ये की
ही मॅच असं कुठे वाटलं नाही की अर्जेंटिना ही मेसीच्या जीवावर अवलंबून आहे. त्याने 2 असिस्ट टाकले, चांगली गोष्ट आहे. तो मेसी मॅजिक करणार आणि तो करणार ऑफकोर्स. पण संपूर्ण टीम ही अशी केली ना की असं वाटलं नाही की बाबा हे अर्जेंटिनाची टीम ही मेसीवरती अवलंबून आहे किंवा त्या एका माणसाच्या खांद्यावरती टीम आहे. स्वप्नील, तू अर्जेंटिनाचं बोलतोय पण अर्जेंटिनाची प्रशंसा करायचीच आहे. थोडं थांब. आय वॉन्ट टू अप्रिशिएट 1% फ्रॉम द इंग्लंड टीम. पिकफर्ड, जॉर्डन पिकफर्ड यार, बाय साब टिरेक्स काय सेव्ह केले त्याने. क्रॉसवर क्रॉस येत होती सेकंड हाफ मध्ये तर काय खतरनाक. बॅक टू बॅक आय गेस 5-10 मिनिटाच्या डिस्टन्स धडाधड. मग यांची डिफेन्स लाईन गेली कुठे? जी स्ट्रॉंग डिफेन्स लाईन होती ती कुठे गेली कुठे? त्या डिफेन्स लाईनचा आपण बोलूया. त्यांची डिफेन्स लाईन मध्ये आहे जेम्स, स्टोन्स, गुएरी, स्पेन्स. कुठे गेले सगळे? काहीच नाही, कुठेच नाही. इंग्लंडचे बहुतेक प्लेअर तर मला दिसतच नव्हते. हॅरिकेन कुठे दिसला? हॅरिकेन तर दिसलाच नाही. हॅरिकेन होता खेळायला, हॅरिकेन खेळताना दिसत नाही. जूड बेलिंगम मध्ये दिसत होता. जूड बेलिंगम पण भांडणं करताना दिसला. बस तो विको काय तो विक्टर पाच काय ना तुझा आपले निको बदला टपल्या मारते मॅच संपल्यानंतर. व्हॅलेंटिन बार्कर टपल्या वगैरे मारते. तुझी ही लायकी आता मित्रा, ही लायकी, तुझी लायकी दाखवू काय? तुझी लायकी इकडे या स्टॅट्स वर. अख्ख्या इंग्लिश टीम मध्ये बेलिंगम आणि केन आर दी लोएस्ट रेटिंग प्लेयर्स. बेलिंगम 4.7, केन विलियमसन नाही, न्यूझीलंडचा वेगळा आहे. केन 4.9 स्टार्स. काय बोललो ना, काहीच दिसतच नव्हते. हे लोक पॅचेस मध्ये या लोकांचा गेम चांगला होता. अर्जेंटिनाची मला तरी वाटतं एकच स्ट्रॅटेजी होती की दमवायचं या लोकांना आणि शेवटपर्यंत घेऊन जायचा गेम. हा माहिती नाही का हे लोक करतात असं, उगाच मला हे समजतच नाही. पण ह्या लोकांची ही एकच स्ट्रॅटेजी होती. मिड ब्लॉक मध्ये म्हणजे त्यांची मिडफिल्ड मध्ये मेसीवरती मॅनमार्क करून होते. 2-3 प्लेअर. राईस जोपर्यंत होता ना तोपर्यंत मॅनमार्क ती 100% होती. जिकडे मला तरी वाटतं जिकडे राईसला सबस्टिट्यूट केलं नंतर लोकांनी तिकडे मॅच फिरली, संपूर्ण मॅच फिरली तिकडे. कारण तो एक चुकीचा मूव होता टॉमस टुकलचा. कारण राईसने खतरनाकपणा मॅनमार्क करून ठेवला होता लिओनेल मेसीला आणि तिकडे या लोकांनी काढून टाकली मॅच. आणि आज फुल वाईड एरियाज मध्ये चांगले खेळत होते. लेफ्ट साइड एक खतरनाक खेळत होते. त्यांचा व्हर्टिकल प्ले होता अर्जेंटिनाचा, तो पण कडक होता. पण इंग्लंडचा गेम हा खूप 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 डिसअपॉइंटिंग गेम होता इंग्लंडच्या फॅन्ससाठी. स्वप्नील, अजून एक डिसअपॉइंटिंग प्लेअर मी नाव घेतो त्याचं. आपण आता इंग्लंडचं खूप बोललो, मला इंग्लंडच्या बद्दल बोलायचंच नाही, संपवा विषय, जा तुम्ही घरी जा. आपण लेट्स टॉक अबाउट अर्जेंटिना नाव. अर्जेंटिनाचं जुलियन अल्वारेस, व्हॉट ही इज डुईंग इन दिस टीम. आज जुलियन अल्वारेसचा गेम हा खूप हलका वाटला होता. लिटरली मला असं वाटत होतं एका पॉईंट नंतर की भाई लौटारोला घेऊन या, आत्ताच्या आत्ता घेऊन या, गरज आहे लौटारोची. आणि लौटारोने आला आणि त्याने हेडर, एक खतरनाक वाला हेडर मारला. तो एवढा हवेत होता, त्याने खतरनाक वाला हेडर आणला. पण माझ्यासाठी लिओनेल मेसी नंतर जर कोणी मॅन ऑफ द मॅच असेल तो आहे एन्झो फर्नांडिस. गेम होता त्याचा. मला वाटतं मॅन ऑफ द मॅच ची अवॉर्ड त्यालाच दिले, कारण ही इज द मोस्ट रेटेड प्लेअर इन दिस एंटायर मॅच अमॉंग बोथ द टीम्स. आय थिंक एन्झो फर्नांडिसला 9.6 स्टार्स आहेत एन्झो फर्नांडिसला. ऑन दी कॉन्ट्ररी, स्वप्नील मला विचारायचे, सिमिओने हा मला तरी एक बेस्ट ऑप्शन वाटतोय, पण लीस्ट रेटेड इन अर्जेंटिना. नाही ठीक आहे, पण तो जास्त वेळ खेळला पण नाही. 50 मिनिट्स 55 मिनिट्सच खेळला. त्याच्यानंतर त्याला लगेच सबस्टिट्यूट करून टाकला. पण जोपर्यंत फर्स्ट हाफ मध्ये जेव्हा मॅच सुरू झाली तेव्हा सिमोने खूप इफेक्टिव्ह वाटत होता. एका साईडने त्याचे रन्स खूप चांगले वाटत होते आणि तेच पाहिजे होतं. आज कॉलोनीनं जो चेंज केला तो पॉझिटिव्ह चेंज होता आणि हा चेंज पाहिजे होता यार. आणि त्याने बाप खेळला तो गेम. त्याची जी रेटिंग आहे ना, तो त्याचा गेम जस्टिफाय अजिबात करत नाही सिमिओनेचा, पण तो आज चांगला खेळला. मोलिनाचा पण गेम चांगला होता. नंतर तो सबस्टिट्यूट झाला, पण तोपर्यंत त्याचा पण गेम चांगला होता. त्याचे बॉल रिकव्हरीज चांगले होते. आय गेस फक्त 1-2 ठिकाणी त्याचा खूप हार्श फाऊल होता, तो थोडासा त्याने कंट्रोल. पण अर्जेंटिना साऊथ अमेरिकन टीम ही अशीच खेळायचे, तो त्याच्यामुळे मी कोणाला दोष देणार नाही. अर्जेंटिनाच्या आजच्या गेम मध्ये असं दोष देण्यासारखं ऑलमोस्ट कोणीच नाही खेळलं. पॅरेडेज असू दे, मॅकॅलिस्टर असू दे, सगळेच चांगले. फक्त एकच मिस्टेक होती, जो तो गोल पडला गॉर्डनचा, तेव्हा त्याला मार्क करायला कोणीच नव्हतं. ओपन झाली होती डिफेन्स लाईन. येस, तो एकच तो जो क्रॉस आला आउट ऑफ नोवर आणि त्याच्यानंतर ती खोलून टाकली होती इंग्लंडने. बस तो एकच पॉईंट होता जिकडे मला असं वाटलं की अर्जेंटिनाची टीम ही 19-20 पडते. पण अदरवाईज बाप गेम, एक नंबर. एमिलियानो मार्टिनेसला सुद्धा तसं काहीतरी थोडंसं ट्विक काहीतरी रिफाईन करावं लागणार त्याचं गोलकीपिंग. कारण का आय डोंट थिंक हे गोलकीपर आता ते अशा प्रकारचे गोलकीपिंग हे स्पेनच्या विरुद्ध टिकू शकेल. तो करतोय, चांगलं करतोय, पण कुठेतरी ते
राहत आहे, 1% हा राहत आहे. सो तुला आपण पटकन स्टॅट्स कडे जाऊया. आपण स्टॅट्स आर व्हेरी व्हेरी डिफरन्शिएटिंग आणि खूप जमीन आसमानाचा फरक दिसतोय. मला कळत नाही की हीच इंग्लिशची टीम ही सेमीफायनल पर्यंत अशी पोहोचली आहे, ती ह्या मॅच मध्ये ह्या लोकांना झालं काय. स्वप्नील, टोटल शॉट्स क्रिएटेड इंग्लिश टीम आर ओनली 5 आणि अर्जेंटिना आर 15. टोटल शॉट्स ऑन टार्गेट इंग्लिश टीम 2, अर्जेंटिना 5. पोझिशन इट्स व्हेरी ह्यूज. पोझिशन इज व्हेरी ह्यूज. डिफरन्स खूप महत्वाचा आहे. पोझिशन हा इंग्लिश टीमचा 36 आहे आणि अर्जेंटिना 64. इकडेच समजून येतं की हा जो गेम आहे ना तो थॉमस टुकेलने आणि इंग्लंडने नाही चालवलाय. हा गेम अर्जेंटिनाने चालवलाय. जो जे 36-35% जे पोझिशन होतं ना, ते पोझिशन हे त्यांना घेऊ दिलंय असं वाटत होतं कुठेतरी. कारण मला अगेन परत एकदा मी बोलतो, अर्जेंटिनाचा गेम हा मला हाच वाटत होता की दमवायचं 80 मिनिट नंतर वाट लावायची. स्वप्नील, ह्या लोकांनी जेव्हा हे लोक जेव्हा पिचवर आले होते आणि ते लोक त्याचं नॅशनल अँथम गात होते, तेव्हा त्यांच्याकडे ती एनर्जी दिसली होती चेहऱ्यावर. दे वर व्हेरी अग्रेसिव्ह अबाउट दॅट नॅशनल अँथम आणि तिथेच पुढे तो कॉन्फिडन्स दिसला की हे लोक इंग्लंड टीमला भाव देणार नाही, इंग्लंडला बॅकआउट करणार आहे. स्वप्नील, ते लोक उतरले होते 4-4-2 च्या लाईनअप मध्ये आणि टुवर्ड्स द एंड ऑफ द गेम दे केम अप टू विथ 4-1-4-1. येस, त्या लोकांनी नंतर मग 4-1 पण नाही, नंतर फक्त 3च लोक डिफेन्सला दिसत होते आणि बाकी 3-5-3 वगैरे असं काहीतरी या लोकांचं चालू होतं आणि ती स्ट्रॅटेजी कामाला आली. कुठेतरी मला असं वाटलं होतं की हे असंच खेळतील आणि ते तसंच झालेलं आहे. त्यांनी चांगलं केलंय. तू बोलस ना नॅशनल अँथमच्या वेळेला जेव्हा त्या लोकांचा इंटेंट वाटत होता की ही मॅच फोडायची, आता फोडायची, आणि सगळ्यांना असं वाटलं होतं की 40 वर्षानंतर तो बदला गेला येणार मॅरेडोनाचा इंटेंट वगैरे काहीच नाही झालेलं आहे. इंटेंट पण दिसला नाही. फक्त त्यांचा गोल पडला तेव्हा असं वाटत होतं की बापरे हा आता काहीतरी वेगळं करणार. पण त्याच्यानंतर अर्जेंटिना यार. ओके स्वप्नील, असिस्ट 2, टोटल शॉट्स 1, बिग चान्सेस क्रिएटेड 2, टचेस इन अपोनेंट बॉक्स 7, टोटल ड्रिबल्स 11, फाउल्स 1, 2, ऑफसाइड 1. मी एका प्लेयरचं नाव घेतोय, तो प्लेयर आहे लिओनेल अँड्रेस मेसी. या माणसाबद्दल आम्ही ना जेवढं बोलू तेवढं कमी आहे आणि आम्हाला माहिती नाही आम्ही बरोबर माणसं आहोत या माणसाबद्दल बोलण्यासाठी का नाही. पण हा माणूस जेव्हा पिचवरती येतो ना, हा माणूस मॅजिक आहे. हा माणूस काहीही करू शकतो. हा माणूस गोट आहे. हा माणूस देव आहे. हा माणूस सगळं आहे यार. सगळं आहे. कमी आहे हे तुझं बोलत ते कमी आहे. खूप म्हणजे काय बोलणार याच्याबद्दल? शब्दच नाही तुमच्याकडे. बरेच लोक खूप काय काय बोलत होते, त्यांनी सगळ्यांची तोंड बंद केलेली आहेत. सिम्पल टीमला खेळून खेळले. आता बघा इंग्लिश टीमला हरवून आता कुठच्या कुठे गेले. त्याला डेक्लन राईस पासून सगळे त्याला मॅन मार्किंग करत होते, तरी पण एकदम मॅन मार्किंग ब्रेक करून गोल क्रिएट करून दिलेत, असिस्ट करून दिलेले आहे. तो खेळलेला आहे प्लेअर. असं नाही की तो 70 मिनिटं खेळून त्याला बाहेर काढले कुठले. आणि तू बघितले असेल मॅच मध्ये स्टार्टिंगला जेव्हा मॅच सुरू झाली, इव्हन ऑलमोस्ट 60-70 मिनिट्स पर्यंत ना तो सेंट्रली ऑपरेट करत होता, तो नंबर 10च्या वेळेला. पण जेव्हा मेसी हा राईट विंगला जातो ना, तेव्हा मेसी बीस्ट होतो आणि त्याचे जे दोन्ही पण असिस्ट जे आहेत ना ते राईट विंग वरून आलेले आहेत मित्रा. सो त्याच्यामुळे मेसी राईट विंग मेसी इज द डिफरंट काइंड ऑफ अ बीस्ट आणि त्यांनी ते दाखवलेलं आहे. मित्रांनो, ही होती आमची एक मॅच रिव्ह्यू व्हिडिओ. आम्हाला खूप काय काय बोलायची इच्छा आहे, पण आता काय करणार, वी आर इन दॅट झोन की इट्स अ पार्टी टाइम. येस, आम्हाला एन्जॉय करायचं मित्रांनो. आम्हाला अजून त्या माहोलमध्ये राहायचं आहे. आणि आता फायनल होणार आहे स्पेन पण 3 दिवस उरलेला आहे. जो बार्साचा करंट जर्सी नंबर 10 वर्सेस बार्साचा द ग्रेटेस्ट आणि द बेस्ट जर्सी नंबर 10 लिओनेल मेसी, अशी मॅच होणार आहे. बापरे यार काय. 28 जुलै सकाळी पहाटे 12:30 वाजता. इट्स गोइंग टू बी अ मंडे मॉर्निंग, लेट अर्ली मंडे मॉर्निंग. आय मीन इट्स लेट संडे नाईट, अर्ली मंडे मॉर्निंग. सकाळी 12:30 वाजता इट्स गोइंग टू बी स्पेन वर्सेस अर्जेंटिना. आणि आम्ही तुम्हाला इथेच भेटू, लाईव्ह स्ट्रीम करताना भेटू. आणि तुम्ही सगळे आमच्या बरोबर या. जे लोक हेट वॉच करायचे हेट वॉच करा. ज्या लोकांना आमच्या बरोबर अर्जेंटिना सपोर्ट करायचं सपोर्ट करा. मित्रांनो, आपण मजा करणार आहोत त्या मॅच मध्ये. खूप मजा करूया. अविस्मरणीय म्हणजे कांट बिलीव्ह की असं काही होऊ शकतं. मला स्वप्नील अजूनही खरं वाटत नाही की वी हॅव पुल्ड इट ऑफ. येस यार, खरं अजिबात खरं वाटत नाही. कारण ज्या प्रकारे कोणीतरी ना कार्डिओलॉजिस्टचा नंबर पण सजेस्ट करा आम्हाला. कारण ना अर्जेंटिना इज नॉट फॉर बिगिनर्स. अर्जेंटिना इज नॉट समजणारच नाही हा गेम कोणाला. नाही, अर्जेंटिना इज नॉट फॉर बिगिनर्स. पण
पण जेव्हा ते 11 प्लेयर्स जेव्हा मैदानात उतरतात ना, तेव्हा ते लोक तोडायला उतरतात आणि ते लोक एका इंटेंटसाठी उतरतात की आता ही मॅच काढायची आणि ही मॅच त्या एका माणसासाठी ज्याचा शेवटचा वर्ल्ड कप आहे त्याच्यासाठी जिंकायची आहे. ही अख्खी टीम ही त्याच्यासाठी खेळते, अख्खी टीम ही देशासाठी खेळते आणि दाखवून देतात की हे लोक का एवढे पॅशनेट आहेत यार या फुटबॉलसाठी. मित्रांनो, मोर ऑर लेस ऑर काहीच म्हणजे कमीच आहे सगळं. आम्ही किती बोलतो तेवढं कमीच आहे. आम्ही 2-2, 3-3 तास गप्पा मारू शकतो या विषयावर, मारणार आहोत, हळूहळू करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही बघत राहा आमची ही व्हिडिओ. गोलपोस्ट मराठीचे आमचे नवीन व्हिडिओज आता येणार आहेत. छान छान कंटेंट घेऊन येतो आम्ही. ही होती आमची अर्जेंटिना वर्सेस इंग्लंडची तोडातोडी, इंग्लंडला फाडून टाकणाऱ्या मॅचची रिव्ह्यू. तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला या मॅच बद्दल काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जे म्हणतात ना वर्ल्ड कप रिग्ड आहे, जे म्हणतात वर्ल्ड कप स्क्रिप्टेड आहे, त्यांच्यासाठी मला फक्त एन्झो फर्नांडिसचं आजचं सेलिब्रेशन करायचंय. बस बोलत राहा तुम्ही. आता तुमच्याकडे आता दुसरं काहीच नाही काम, तुम्हाला बोलायचंच आहे. कमिंग नेक्स्ट 4 इयर्स तुम्हाला बोलायचं आहे, तेव्हा पण तुम्हाला चान्स मिळाला तर अजून बोला. आता रील यायला सुरुवात होईल सोशल मीडियावरती. सो ही होती एक फायनल व्हिडिओ. आय डोंट गेट हाऊ कॅन आय एंड दिस व्हिडिओ. 5वा अटेम्प्ट माझा एंड करायचा. एनिवे, आय एम ऑफिशियली एंडिंग दिस व्हिडिओ राईट नाव. खूप भारी मजा आली, खूप धमाल आली. स्वप्नील, मी आहे दर्शन कदम, मी स्वप्नील कदम. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल, आपली भाषा, आपली टीम, आपला ट्रॉफी, आपली जर्सी. गणपती बाप्पा मोरया. सिद्धनायक बसलाय, बाप्पा बसला आपला, बाप्पा बसला आपला बाप्पा. असे बरेच येऊन गेले, बरेच गेले भाई. बाबा बिबा फिबा सगळे गेले, आपला एक बाप्पा बसलाय बस.